सर, नितेश राणे यांनी सांगलीच्या सभेमध्ये पोलिसांना दम भरला की सरकारी हिंदूंचा आहे आणि गृहमंत्री फडणवीस आहेत, त्यामुळे तुम्ही मस्ती कराल तर तुम्हाला अशा ठिकाणी पाठवू की ज्या ठिकाणी तुमच्या बायकोचाही फोन लागणार नाही. यावर तुम्ही काय सांगाल? जनता अशा व्यक्तीला कुठे पाठवायचं हे 2 महिन्यांनी कळेल. कारण ही सत्तेची गरमी, सत्तेची मस्ती असे बोलायला लावतात. खरं तर मीडियाला माझी विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला किती आपण त्या ठिकाणी प्रसिद्धी द्यायची. जी वृत्ती पोलिसांच्या संरक्षणाला बिचारे महाराष्ट्रातले पोलीस हे इमानने इतबारे प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत असताना त्याच पोलिसाला धमकावणं, यामुळेच महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर जर परिणाम झाला असेल तर अशा नितेश राणेसारख्याच्या वक्तव्यामुळे नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण होतो. हे राज्य हिंदूचं नाही, हे राज्य शिवरायांचं आहे, हे राज्य बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, छत्रपती शाहूंचं आहे, हे राज्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं आहे. हा एवढा समज जर एखाद्याला असणार नसेल तर तो लोकशाही मानतो का, तो संविधान मानतो का, हा खरा प्रश्न येतो. म्हणून यांचे खाण्याचे दात आणि बघण्याचे दाखवण्याचे दात हे आता ओपन झाले. यापेक्षा दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या फाईल ज्या आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयात वेटिंगवर आहे, यामध्ये मोठ्या पण नाराजीचा सूर असं बोलला आहे. नाही, हे तर शीतयुद्ध आहे. हा सगळा लफडाच टक्केवारीवरून आहे. हे जे काही चाललं आहे की ह्यांनी त्याची जिरवायची, त्यांनी ह्याची जिरवायची, दोघे मिळून तिसऱ्याची जिरवायची, हे तिघांचं काम सोयीस्कर चाललं आहे. हे आम्ही सगळा तमाशा महाराष्ट्रातील जनता आम्ही बघतोय, महाराष्ट्रातील जनताही बघते आहे. हे मी सांगितलं तुम्हाला, तिजोरी ओरबडून खाण्याचा प्रकार जो आहे त्यामध्ये हे सगळं हा एक कोल्ड वॉर, त्याला शीतयुद्ध म्हणतो आम्ही. ते शीतयुद्ध महाराष्ट्रात 3 पक्षामध्ये महायुतीमध्ये सुरू आहे, हे यातून सिद्ध झालेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.